महाराष्ट्राच्या राजकारणावर पकड असणारा आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अजितदादा नावाचा दादा माणूस गेला आणि सारा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. अजित पर्वाचा प्रवास संपला, पण प्रभाव राहिला आणि त्यांच्याच विचारांनी प्रभावित झालेली आज राज्यातली अनेक नेते मंडळी खरं तर शोकमग्न आहेत. त्यात पिंपरी चिंचवड म्हटलं की अजितदादांचं नाव आणि या शहराशी असलेलं नातं पहिल्यांदा समोर येतं. आणि अजितदादा म्हटलं की त्यांच्याच काळातली समवयस्क मंडळी, त्यांची मित्रमंडळी यांची देखील नावं समोर येतात. आज खरं तर अजितदादांनी केलेल्या विकासाची चर्चा सर्वत्र होत असताना अजितदादा गेले म्हणून त्यांच्या आठवणी आठवायला लागतायत, हे दुर्दैव आहे. पण काय करणार, नियतीपुढं आपण काहीच करू शकत नाही. पण त्या अजितदादांच्या आठवणी आठवणं, त्यांच्या आठवणींचा जागर करणं, त्या साठवणं आज एवढंच आपल्या हाती उरलंय. आणि याच आठवणींचा उजाळा देण्यासाठी आज आपण त्यांच्याच सोबत खांद्याला खांदा लावून या पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये सतत कार्यरत राहिलेले त्यांचे मित्र, अर्थात त्यांचे अत्यंत जवळचे सहृदयी मित्र विलास लांडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. अर्थात PCMC न्यूजचा हा कार्यक्रमच आहे, आठवणीतले दादा. विलासजी, आपलं PCMC न्यूजमध्ये स्वागत. खरं तर आज अजितदादांविषयी मला तुम्ही काही आठवणी सांगा असं विचारावं असं वाटतं, हेच दुर्दैव आहे. कारण की ही वेळ आपल्यावर येईल असं तुमच्या आमच्या कधीही ध्यानीमध्ये नव्हतं. तर मला आज तुम्हाला पहिल्यांदा असंच विचारावं असं वाटतं की या अजितदादांना, जे अजित योद्धा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर नंतर प्रसिद्ध झाले, त्यांची आणि तुमची पहिली भेट कधी झाली? खरं पाहिलं तर अजितदादा गेले हे अजूनही माझ्या मनाला पटत नाही. आणि बोलताना सुद्धा कंठ दाटून येतो की आपल्या आईवडिलांनी जन्म दिल्यानंतर त्या ठिकाणी आईवडिलांनी संस्कार दिले आणि एक चांगल्या प्रकारे समाजामध्ये काम करण्यासाठी जी ओळख निर्माण करून देण्याचं काम जे केलं ते अजितदादांनी केलेलं आहे. म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांनी माझ्या वडिलांचे संबंध खूप जुने आहे. लोकसभा असली की आमचे वडील, आमच्या गावची जी ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन पुढे यायची आणि त्या निवडणुकीला काम करायचे. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत आम्ही आमच्या घराने पवार परिवाराला सोडलं नाही. राजकारणामध्ये सत्ता मिळो न मिळो, परंतु पवार परिवार हा एकनिष्ठ त्या ठिकाणी आमच्या परिवाराने त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि अजितदादांना जे पाहिलं त्या काळामध्ये 1986-87 साली मी बारामतीला, आमचे अनेक मित्र आहेत आणि इथं आमचे असणारे एक उद्योग क्षेत्रामध्ये माजी नगरसेवक संजय बाबळे, मी आणि आमचे कैलासवासी शौकतबाई, शशिकांत धुमाळ, आमची माऊली लांडे, अशा मी मित्र परिवार त्या ठिकाणी आमचे नेहमी जाणं येणं बारामतीला असायचे. कारण संजय बाबळेंचंच घर बारामतीला कोराळे या गाव येतो. आणि त्या ठिकाणचे पंचायत समिती सभापती म्हणून ज्यांनी काम केलं ते सतीश मामा खोमणे, ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दादांनी केलं होतं. आणि त्यांचे आमचे घनिष्ठ संबंध असायचे ते संजय बाबळेंचे त्या याच्यातनं. आणि मग माझे सतीश मामा खोमणे चांगले मित्र झाल्यानंतर मग आम्ही सगळेच जायचो. आणि पवार साहेब म्हणजे खूप मोठा माणूस आम्हाला आमच्या वडिलांकडनं नेहमी माहिती असायची. पण त्या काळामध्ये किंवा साहेबांच्या नंतर आपण कुणालाच भेटता येईल तर ते अजितदादांना. आणि मग दादा त्यावेळी तिथं काम करायचे. साहेबांचं कोणतं काम असेल, तिथल्या पंचायत समिती असेल, तहसीलदार कार्यालय असेल किंवा पुणे जिल्हा कलेक्टर कचेरी यायचं असेल पुण्यातलं काम, तर स्वतः ती कॉन्टिसा गाडी 700 नंबरची असायची त्या काळात, ती निळी गाडी मोठी लांबलचक. कधी सुमो असायची.
कधी अँबेसेडर असायची आणि ते इथे यायचे दर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या याच्यामध्ये किंवा कलेक्टर ऑफिसला ते नेहमी सातत्यानं असायचं आणि तिथं आल्यानंतर ती आम्ही पाहायचो त्यांना एकदम असं सह्यांगी पण तेव्हापासून त्यांची आमची ओळख त्या ठिकाणी असायची. आणि मग नंतर 1990ला ज्यावेळेस पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागली त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांकडं हे सर्व काही त्या ठिकाणी असायचे आणि जिल्ह्याचे बँकेची निवडणूक लागल्यानंतर माझा जवळचा मित्र एक टकारी समाजाचा प्रमोद गायकवाड ते वारले आता नाही आहेत. तर त्या काळामध्ये या राज्यातले भटके विमुक्त जाती जमातीचे राज्यातले अनेक नेते ते पवार साहेबांच्या जवळ होते. कोल्हापूरचे यल्लाप्पा माने, सोलापूरचे यल्लाप्पा वैदू, भीमराव जाधव गुरुजी, त्यानंतर सातारचे माजी आमदार लक्ष्मण माने लक्ष्मण माने. असतील, आमच्याकडले कविचंद भाट, मूळचंद भाट आणि फलटणचे सुभाष शिंदे होते. अशी त्या काळातली भटके विमुक्त जाती जमातीचे काम करायचे. सुभाष शिंदे मराठा होते. मी त्या ठिकाणी काम करायचो इथं. आणि तेव्हापासून संबंध आल्यानंतर प्रमोद गायकवाड हा एक साधा कार्यकर्ता, तरुण पोरगा होता, पण टकारी समाजाचा. मला आता आपण या जिल्हा बँकेमध्ये टाकू. आणि त्यावेळेस दादांशी नाही पण पवार साहेबांना सांगितलं, साहेब म्हणलं असं असं ते हे आमच्या सगळ्या लोकांनी पवार साहेबांकडे म्हणले की आमच्या एक भटक्या विमुक्त जाती जमातीच्या एका माणसाला तुम्ही ते जिल्हा बँकेवरती घ्या. आणि त्यावेळेस त्याला जिल्हा बँकेच्या याच्यावरती घेतलं आणि निवडणूक झाली. त्यावेळेस निवडणुकीला आम्ही फिरायचो. मग मजूर सोसायटीमध्ये शिवाजीराव कदम होते बारामतीचे, दत्तमामा भरणे होते. अशी त्या काळातले अनेक डायरेक्टर आम्ही त्या प्रचाराला गेलो आणि 1991ला दादाला लोकसभेचे तिकीट मिळालं. मग या शहरामध्ये नवीन असल्यामुळं आम्ही इथं फिरायचोच. मग त्यांची या शहरातल्या अनेक नेत्यांशी ओळखी करून देणं, त्यांना घेऊन फिरणं. त्या काळातली खूप मोठी माणसं की माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे असतील किंवा अनेक मग अजूनभाई पानसरे असतील, जे जुने जाणते वगैरे काळभोर, लांडे, लांडगे, गव्हाणे, फुगे, त्यानंतर पिंपरी गावातले असतील, कुदळे असतील, शिंदे असतील, त्यानंतर आकुर्डीला सुद्धा गेल्यानंतर काळभोर, गावडे, चिंचवडे अशी लोक त्या ठिकाणी त्या प्रमुख लोकांचं त्या काळामध्ये दादांना घेऊन लोकसभेची निवडणूक लढली. म्हणजे बारामती मतदारसंघात तेव्हा पिंपरी चिंचवड होतं. मोडत होतं. म्हणजे पवारसाहेब बारामती मतदारसंघात उभे राहायचे. त्यावेळेस बरोबर. नंतर ते ह्याच्यात राहिले आणि मग तेव्हापासून ते 91ला खासदार झाले आणि परत 6 महिन्याने ते राज्यमंत्री झाले राज्याचे. बरोबर. आणि मग त्यावेळेस 92ला निवडणुका लागल्या आणि मग दादांनी इथे या परिसरामध्ये लक्ष घातलं. दादा एक खूप चांगल्या प्रकारे मनाने खूप हळवा होता, पण ताकद पहिल्यापासून की ती शब्दाला वजन होतं. काम करण्याची पद्धत, भाषाशैली एकदम छान त्याची. अधिकाऱ्यांच्यावरती कमांड असायचं आणि जे बोलल ते शेवटपर्यंत तीच बोललेलं असायचं. त्यात बदल करत नसायचे. मी बोललोय, मी काम करणार, हे करणार. हे काम होणार नाही, हे काम होणार नाही, असं ती सांगायची त्या काळात. म्हणजे ती सवय सुद्धा आमच्या रकेल त्या काळामध्ये लागली. काही ठराविक लोक आहेत तशी, इकडं आहे तिकडं, तिकडनं इकडं अशी पळणारी लोक आहेत. परंतु दादांचं हे जे काम आहे ते कायम स्वरूपी स्मरणात राहणारं काम आहे. ते दादांनी त्या ठिकाणी निर्माण केली. ही परिस्थिती आपण आज पाहिली. हे दुर्दैव असं की आमच्यातले दादा त्या ठिकाणी गेल्यानंतर हे शहर नाही, ते राज्यातले अनेक आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा मनामध्ये त्या ठिकाणी त्यांना की घर करून राहिले की आता या राज्यामध्ये काम करणारा खरा नेता त्या ठिकाणी विलासराव देशमुखांच्या नंतर कोण आहे, आर पाटलांच्या नंतर कोण आहे, ही भावना ह्या पिढीच्या याच्यामध्ये ह्या काळात त्या लोकांना समजायला लागली. गोपीनाथ मुंडे होते, त्यांच्या काळात कोण आहे, की ही जी माणसं गेली त्यानंतर दादा अचानक जाणं हे मनाला खूप एक वेदना देऊन गेलेलं आहे. की महापालिकेची निवडणूक, आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक धावपळ करायच्यासारखं सातत्याने असायची. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी खरं बोलल्यानंतर त्या ठिकाणी भले वेळ पडली तरी कोणालाही त्या अंगावरती घेण्याची ताकद ही दादांची होती. येईल त्या घटनेला तोंड द्यायचं. मग ती कोणती घटना आहे, काय, ती जर लोकांची जर एकनिष्ठा असेल तर त्या घटनेला त्या ठिकाणी दादा स्वतःहून हजर असायचे. असे दादा त्या ठिकाणी आज नाही. खूप अशा आठवणी आहेत की आमच्या आयुष्यातल्या की जे शहर घडवताना त्या ठिकाणी त्यांनी इतकं चांगल्या प्रकारे शहर घडवलं
की त्या शहराला दृष्ट लागली का असे त्या ठिकाणी आता आम्हाला वाटायला लागले. कारण का खूप चांगलं काम करणारा नेता गेल्यानंतर एक मनाला खूप म्हणजे शब्दच नाही आमच्याकडं, की आता या शहरासाठी त्यांनी 92 सालापासून तर 2017 पर्यंत खूप चांगल्या प्रकारे काम केलं, डेव्हलपमेंट चांगली केली. त्यांच्या मनामध्ये एक रुकरूक आहे, की चला आपण एवढं चांगलं काम केलं, म्हणजे मुलापेक्षा जास्त या शहरावरती प्रेम केलेलं आहे, हे मी कायम सांगायचो. आणि त्यातनं आता ज्या गोष्टी घडल्या त्या अत्यंत वाईट घडलेल्या आहेत. पण या शहरावरती काम करत असताना राज्याला त्या ठिकाणी राज्यातून लोकांनी इथे यावं असं त्यांचं स्मारक व्हावं. एक चांगलं अजितदादांच्या नावाने एक स्मारक या शहरामध्ये व्हावं. ही भावना त्या ठिकाणी आमची राहील. मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा आम्ही मागणी करणार आहे, की दादांचं जे काम या परिसरामध्ये आहे, ते नव्हे तर राज्याच्या अनेक लोकांनी ते त्यांचं स्मारक बघावं, असं स्मारक या ठिकाणी झालं पाहिजे, ही आमची भावना त्या ठिकाणी राहणार आहे. नक्कीच. विलासजी, खरं तर म्हणजे दादा आणि तुमचे वैयक्तिक संबंध पण खूप चांगले आहेत. अर्थात पवार घराण्याशी तर तुम्ही पहिल्यापासून आधी एकनिष्ठ राहिलेला आहात. तर अशा काही वैयक्तिक आठवणी किंवा म्हणजे अगदी निवडणूक काळातल्या मग महापौर पदाचा असेल किंवा आणखी तुम्हीच आता जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक म्हटली किंवा तुमचं वैयक्तिक काही सुखदुःखाचे प्रसंग आता असतील तर? त्यावेळेस काय झालं, की 1991 लोकसभेचे खासदार झाले आणि महानगरपालिकेची 92 निवडणूक लागली. हं. आणि माझे मामा ज्ञानेश्वर लांडगे त्यावेळेस ते आमदार होते आणि पक्ष एक होता. हं. तर मी त्यांच्यावर सारखं फिरायचो. तर मी दादाला सांगितलं, की मला तर निवडणूक लढायची हं. महापालिकेची दादा. तर म्हणलं, "हा प्रभाग चांगला आहे, मला तुम्ही तिकीट दिलं पाहिजे. हं. माझ्या मागे कोण नाही दुसरं. हं. तुम्हीच आहे म्हणलं सगळं काही हं. माझं. पवार साहेबांनंतर तुम्हीच आहे. मला दुसरं कोण पक्षात दुसरं कोणाची ओळख नाही, पण मी ह्या पक्षाचा पण म्हणजे तुमचाच. पवार पक्षच आम्हाला असायचा बरोबर. त्यावेळेस. तो कोणत्या पक्षात येईल तो पवार पक्ष आमचा असायचा. बरोबर. तर आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे." अरे म्हणली, "आता मी इथं आहे." आणि मग निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर मग मला सांगितलं त्यांनी, की "अरे, इथं मला स्थानिक आमदाराचं ऐकलं पाहिजे, स्थानिक खासदारांचं ऐकलं पाहिजे. इथं नेते कोण आहेत? मी नवीन आहे. ठीक आहे, मी मी तुझ्या जवळचा आहे. तू माझ्यासाठी खूप काम केलं. त्यापेक्षा तू माझ्या पवार साहेबांचा एकदम जवळचा आहे. तुझे वडील पवार साहेबांचे जवळचे आहेत. मलाही वाटतं की माझा कार्यकर्ता मोठा व्हावा." आणि ठीक आहे म्हणले, "काळजी करू नकोस" म्हणले, "तू निवडणुकीची तयारीला लाग." आणि मग ते निवडणुकीत त्यावेळेस काळ कमिटी असायची, बैठक असायची, विचार असायचे, कोण, कुठं, कसा निवडून येईल सगळं त्या ठिकाणी त्या काळ कमिटीमध्ये असायचं. आणि त्यावेळेस ते काही ज्याचं त्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी त्यांना ते तिकीट मिळायचे त्या काळामध्ये. शब्दाला किंमत असायची. आता शब्दाला किंमत राहिली नाही. आज तुम्ही सकाळी तिकीट नाही दिलं, संध्याकाळी दुसऱ्या दारात तुम्हाला हं. तिकीट लगेच हं. मिळतंय. हं. मग ते कोणत्या पार्टीत तो विचार नाही, लगेच तिकीट मिळतं. पण त्या काळातली निष्ठा ती आज पण जपण्याचं काम मी केलेलं आहे. आणि मग मला तिकीट मिळालं नाही तर ते काय माझ्याशी बोललेच नाहीत त्यावेळेस. मी घरी आलो, आईला अन् वडिलांना सांगितलं आणि मला खूप रडायला आलं त्यावेळेस, की चला आपण एवढं काम केलं आणि त्यावेळेस काही मोबाईल नव्हते. मग फोन आला. "अरे," म्हणले, "विलास तुला निवडणूक लढायची?" म्हणलं, "दादा मला निवडणूक लढायची." "मग तू काय करणार?" "तिकीट नाही दिलं तर तुम्ही सांगाल घरी बसणार, घरी बसतो." "नाही," म्हणले, "तू उभं राहा. तू निवडून येशील ना?" हां, मी म्हणलं, "मी आणि माझा काका सुद्धा निवडून येईल." म्हणलं, "आम्ही 2 ते आम्हाला तिकीटं दिली नाही. 2-3 तिकीटं आम्हाला दिली नाही. आम्ही 3 ठिकाणी मागितली होती. निवडून येतील?" म्हणलं, "हो दादा." म्हणलं, "हे आमचं वय जाईल निघून. पुढं आणखीन काय होतं माहीत नाही. तू नक्की निवडून येशील का?" म्हणजे त्यांना माझी काळजी. तू हं. निवडून येशील का नाही? हं. ती त्या काळात त्यांची हं. काळजी. हं. म्हणलं, "आम्ही 100% निवडून येऊ." "तुला पैसे लागणार आहेत काय?" म्हणलं, "दादा पैसे लागत नाहीत." त्यावेळेस काही पैसे लागत नसायचे. लोकांचे असायचे, "थोडंफार काय तुला खर्चाला लागणार आहे काय? कुठं काय?" नाही म्हणलं, "दादा आहे." आणि त्यावेळेस दादांनी फक्त आशीर्वाद दिला, की "ठीक आहे, तू निवडून येशील ना तिथं, राहा. तू काळजी करू नकोस. तू काही होईल झालं तरी तुला मी समजून घेईल, सांभाळून घेईल. तू आला, पडला तरी तू माझा कार्यकर्ता समजून मी तुला ताकद देईन." हे शब्द किती मोठे होते. खरं आहे. असे शब्द आता राहिलेले नाहीत ना. नाही. आणि तो शब्द देणारा माणूसच गेला नाही तर आम्ही कोणाकडे जायचं असं बरोबर. होतं. बरोबर. मग त्यावेळेस निवडून आलो. माझा चुलता आला, दत्ता लांडे, काका लांडे हं. म्हणजे वारले ते. आणि दुसरे सुधारे होते मागासवर्गीय समाजाचे. हं. चांगला कार्यकर्ता आमचा जवळचा मित्र. हं. तिघा अपक्ष होतो. मग निवडून आल्यानंतर मग
त्या 92-93ला पहिलं अजूनभाई पानसरेला महापौर हो. केलं आणि माझ्या काकाला त्यांनी स्थायी समिती चेअरमन केलं. बघा शब्दाला किती पक्के आहेत ते. आणि हे सगळं झाल्यानंतर मग पवारसाहेब मुख्यमंत्री परत आले इथं. मग भूकंप झाला, ह्या सगळ्या गोष्टी त्या काळातल्या. नंतर 93-94 साली परत ती महापौराची निवडणूक लागली, 1 वर्षच होतं बरोबर. त्यावेळेस. आणि मग अनेक दिग्गज त्या ठिकाणी तिकीट मागायला होते. मी बी आपलं हं. नाना शितोळे माझ्याबरोबर होते, लक्ष्मण जगताप, आम्ही सगळे होतो. आणि माझ्या लक्षात नाही आलं की स्थायी समिती खूप चांगली असतील, त्यातनं माणूस एकदम तयार होतो, पैसे चांगले मिळतात, असं त्या काळातली ती समज काय लक्षात नाही आलं. आपण कामच करणारी माणसं. आणि मग लक्ष्मण जगतापनी स्थायी समिती चेअरमन त्या ठिकाणी त्यांना केलं. आणि मग महापौराची निवडणूक स्टँडिंग कमिटी चेअरमन नंतर असते ती. मग त्यावेळेस ती महापौराची निवडणुकीच्या वेळेस मी अर्ज दिला आणि मग माझी निवड त्या ठिकाणी केली. पण त्यातही सुद्धा 2 गट पडले, ते रामकृष्ण मोरे गट आणि अजित पवार गट. तिथनं सुरुवात त्यावेळेस त्या काळामध्ये झाली. मला महापौर इलेक्शन झालं. मधुकर पोळे माझ्या विरोधामध्ये उभे राहिले. संबंध आमचे चांगले सगळ्यांचे, तो भाग नव्हता. पण एक ती स्पर्धा असते, या तरुण पोराला कसं काय दिलं. तर म्हणजे बघा, म्हणजे मला तिकीट दिलं नाही, तर माझं किती त्यांनी मला कडेवरती घेतलं आणि घेऊन फिरले. बरोबर. मला महापौर केलं त्या काळामध्ये. असे अनेक प्रसंग सांगताना सुद्धा कधी कधी की आपण किती छोटे होतो, किती मोठे त्यांनी आम्हाला उभं केलं हे त्या काळामध्ये. मी सोपं नसतं ना, हे शहराचे महापौर होणं, अपक्ष नगरसेवक निवडून येणं, नंतर महापौर होणं. मग हे आमच्या वडिलांनी सांगितले की ज्याने तुम्हाला प्रामाणिकपणे तुम्हाला ताकद दिली त्यांच्याच्या पाठीशी उभं राहायचं. उद्या त्यांची का सत्ता असो नसो, काय असलं नसलं तरी त्यांच्याशी त्यांना विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही. हे आमच्या वडिलांनी दिली त्या काळात कानमंत्र. म्हणजे माझ्या वडिलांनी सुद्धा शरद पवार आहेत असताना सुद्धा देवघरामध्ये फोटो आमच्या वडिलांनी त्या काळात, आमचे वडील नाही आता 102 वर्ष ते गेले, पण देवघरात फोटो त्या ठिकाणी ठेवला की ह्या देवाची पूजा तुम्ही करायची. असं त्या ठिकाणी ही अनेक अशी प्रसंग खूप आले. त्या प्रसंगामध्ये काम करताना सुद्धा अनेक मोठमोठे प्रकल्प करताना सुद्धा ते विचार आणि विचाराची बैठक त्यांच्याकडे असायची. मग नवीन आयुक्त आला की त्यांच्याशी बैठक घ्यायची. मग इथं त्यावेळेस पोलीस आयुक्त एकच होतं पुण्याचं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग त्यांच्याशी यांच्याशी काय आणखी कुठं काय, लोकसंख्या कमी होती पण खूप मोठं हे होतं ना, आमच्या शहराची क्षेत्रफळ खूप मोठं होतं, व्याप्ती मोठी होती. व्याप्ती मोठी होती. आणि अशा खंडातली श्रीमंत असणारी महानगरपालिका, त्या काळामध्ये मग कसं काम चालायचं, कसं केलं पाहिजे. मग राष्ट्रीय स्पर्धा त्यावेळेस 3री राष्ट्रीय स्पर्धा आमच्या काळामध्ये झाली. त्यावेळेचे पंतप्रधान पी नरसिंहराव होते, राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा होते आणि साहेब स्वतः मुख्यमंत्री होते. एका वर्षामध्ये स्टेडियम बांधणारं बालेवाडीतलं ते शरद पवार आणि अजितदादा. म्हणजे किती दूरदृष्टी. एखादं काम घ्यायचं तर मग ते काम झालंच पाहिजे ही भावना सातत्याने त्यांची असायची. आता तसे नेते राहिलेले नाहीत. आता जे नेते आहेत ते काय आपल्याला स्वतःला मिळतं तरच त्यातनं नंतर काय करता येईल ही हा विचार त्या ठिकाणी आहे. पण ह्या परिवारानं खूप मोठं काम या याच्यामध्ये केलेलं आहे. का आम्ही पाहिलेली MIDC उभी करताना सुद्धा पाहिलं, आम्ही पाहिलेलं IT पार्क उभं करताना ते आम्ही पाहिले, आम्ही ते साक्षीदार आहोत. म्हणजे मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस IT पार्क सुद्धा नव्हतं. ज्या IT पार्कवरती त्या ठिकाणी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा नारळ फोडलेला पवार साहेबांनी भाषणात सांगितलं की नाना इथं आपल्याला कारखाना काढून चालणार नाही. त्यावेळेस बिल क्लिंटन आले होते हैदराबादला आणि चंद्राबाबू नायडू त्या ठिकाणी त्यावेळेचे मुख्यमंत्री होते. म्हणजे साहेबांचं व्हिजन किती मोठं होतं. त्या ह्याच्यातनं ह्या परिवारानं हा विचार पुढे घेऊन अजितदादा त्या ठिकाणी चालले. म्हणजे पवार साहेबांनी जे सांगितलं त्याचं अनुकरण अजितदादा अजितदादांनी करायचे. केलं. आणि आजपर्यंत जे केलं ते मागं वळून पाहिलं नाही. पण ते गेले तर परत पुन्हा आता ते दिसताना नाही अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण करून गेलेली आहे. आपण म्हणजे अजितदादांसोबत अनेक प्रवासही आपण केले असतील, त्यांच्यासोबत बराचसा त्यांचा सहवास देखील आपल्याला मिळालेला असेल. तर काय असायचं त्यांचं दिवसभराचा दिनक्रम? अगदी आत्ताही आपण बघतोय की फक्त घाई, कामासाठी घाई. अगदी आता मुंबईहून बारामतीला येताना सुद्धा अक्षरशः इतकी घाई की नाही मला जायचंय आणि कामाच्या म्हणजे फायलींचा ढीग त्यांच्यासोबत होता. एकदा तर एक घटना अशी होती, अशा अनेक घटना आहेत की रामकृष्ण मोरे सरांनी त्यावेळेस मधुमास्तर चिंचवडला महापौर म्हणून त्या ठिकाणी पाकिट असायचे, चिठ्ठी लिहून द्यायची. आणि आम्हाला समजलं की तिथं मधुकर चिंचवडे त्या ठिकाणी महापौर करणार आहे. मग आम्ही सगळे एकत्र त्या ठिकाणी मग
दिनकर पाटील होते, त्यानंतर आमचे मोरेश्वर अप्पा गोलांडे होते, प्रधान कुंजीर होते, बाबा तापकीर होते, श्यामालेकर, मी. आणि त्यावेळेस मी सहज येतं. तर आम्ही गेलो तिथं. तर आम्हाला कळलं की आता मधुमाता चिंचोडे महापौर होणार आहेत, असं ते समजलं. मी सांगितलं की मग श्यामालेकर म्हणले, जर मधुमाता चिंचोडे झालं तर मला उद्या संधी मिळणार नाही. राजकारणात ती डावपेच असायची. तर म्हणले आपल्याला संजू वगैरे चांगला कार्यकर्ता आहे, चांगला आहे तो. त्याचे वडील महापौर आहेत, पण अर्धवट त्यांच्यामध्ये वडील गेल्यानंतर अर्धवटच त्यांनी ते महापौरपद भोगलं होतं. मग बारामती गेस्ट हाऊसला आम्ही सगळे गेलो रात्रीचा. म्हणलं दादा अशी अशी परिस्थिती. दादा काय करायची, जास्त बोलण्यापेक्षा चिठ्ठी लिहून द्या तुम्ही, वेळ तुम्ही हे करू नका, लिहून तुम्ही द्या. जास्त बोलण्यापेक्षा त्या ठिकाणी वेळ तुमचा जाणार आहे, लिहून द्या, आपण बघू. ते विचार केला कसे पॉईंट कसे असतात. नाना चितळे हे त्या काळात ते लिहून देणारी माणसं, की आता ते नेत्याला कसं पटल, नेत्याला कसं सांगता येईल, हे ते शब्दात लिहून द्यायचे. आणि मग ते त्या काळातले ते रातोरात त्यांनी बदललं, संजय वगैरेंना महापौर केलं. दुसऱ्या दिवशी त्यांचं पत्र आलं. तसंच लक्ष्मण जगतापचं झालं होतं. आम्ही सगळे शिवनेरीला गेलो, त्यावेळेस दादा शिवनेरीला राहायचे पहिल्या याला 93-94ला, आणि साहेब मुख्यमंत्री होते त्या काळात. आम्ही गेलो स्थायी समिती चेअरमनच्या ह्याच्यात. मी, मोहम्मदभाई पानसरे, गौतम चाबुकसार, रामादार धारिया आणि हे सुरेंद्र देव म्हणून आपले देवस्थानचे ते होते, शिक्षण नगरसेवक होते. आम्ही 6 जण आम्ही गेलो, आणि लक्ष्मी जगताप बी होतं. पण लक्ष्मी जगतापला मी रस्त्यात सोडलं, चिंचवडला. म्हणलं तुम्ही काय येऊ नका, तुम्ही जा म्हणलं घरी, आम्ही 6 जण जातो. माझ्या गाडीतच कारमध्ये आम्ही गेलो जीपमध्ये. तिथे गेल्यानंतर आमचे ग्रुपमधले मोहम्मदभाई पानसरे यांना चेअरमन करा म्हणून गौतम चाबुकसार, रामादार धारिया, आता ज्या आमदार आहेत गौतम चाबुकसार, आम्ही गेलो शिवनेरीला. आणि शिवनेरी गेल्यानंतर नानासाहेब चितळेची एक वेगळी चिठ्ठी माझ्याकडे दिली होती. नानासाहेब चितळे आले नव्हते, पण चिठ्ठी दिली होती की काय करायचं काय नाही. ते सांगितलं की लक्ष्मण जगतापला चेअरमन केलं पाहिजे, तो काय लग्न करत नाही, त्याला चेअरमन झाल्याशिवाय तुम्हाला. ते म्हणलं मी चोपन चेअरमन झालं, तुम्हाला लग्न करणार नाही. असं असं ते त्या काळात नाही गमती असं ते लिहिलं होतं. हा, मी नानासाहेब चितळे. आणि मग आम्ही गेलो. गौतम चाबुकसार आता जिवंत आहेत, आणि रामादार धारिया आहेत, हे आहेत. देव बी नाहीत, लक्ष्मी जगताप बी नाही आहेत. आम्ही जे होतो त्या काळातले आम्ही आहेत, ते आहेत अजूनही ते. आणि मग अशी चिठ्ठी लिहून दिल्यानंतर मग दादा आमच्याकडे बघत राहिले. आणि त्यावेळेस नवीनच ना सगळे. दादा खासदार घेऊन परत ते मंत्री झाले, राज्याचे राज्यमंत्री झाले. आणि मग त्यावेळेस मी असं आहे का म्हणलं, ठीक आहे. मग ते राजकारणातली जी काय बाळकडू आहे, ते पवार साहेबांकडनं त्यांना आलंच होतं की हे केलं की काय होईल, हे केलं तर कसं वाढेल, पक्ष वाढला पाहिजे, आपली माणसं वाढली पाहिजे, आपल्या माणसाला ताकद दिली पाहिजे. हे दादाचं धोरण त्यापासून आजपर्यंत त्यांनी ते अवलंबल्यामुळे या शहरातले अनेक आमच्यासारखे कार्यकर्ते मोठे झाले. नुसते पदानीच नाही, तर आणखीन आर्थिकदृष्ट्या त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे सुबत्ता दिलेली आहे. पण दुर्दैव काय आहे की त्यातनं सुद्धा ह्या काळामध्ये या सगळ्यांनी सोडून जाणं हे दादाला पटलं नव्हतं. म्हणजे की का गेले, शेवटच्या क्षणापर्यंत का गेले, असं मला विचारायचं. की ते आम्ही गाडीत गेल्यानंतर विचारायचे. शेवटच्या एकदाच फक्त त्या ह्या इलेक्शनच्या काळामध्ये माझ्याकडे जेवण केलं, त्यानंतर परत आले नाही. तुमची शेवटची भेट माझी शेवटची भेट तर इलेक्शनच्या काळात झाली ना, निवडणुकीच्या वेळेस निकाल झाल्यानंतर मी गेलो होतो परत. आणि ज्या दिवशी जी घटना घडली त्याच्या रात्री मी फोन लावला होता त्यांना अगोदर. तर कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी मी ते विकास पाटलांशी बोलून कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी ते कॅबिनेट आहे म्हणले, ते मुंबईला, मी मुंबईत संपर्क साधा. मी जर गेलो असतो त्या ठिकाणी तर मी बी आलो असतो त्यांच्याबरोबर. पण भेट झाली नाही त्या मीटिंगमध्ये. त्या ठिकाणी कोणावरती सुद्धा काही चर्चा नाही. फक्त मी सांगितलं की आम्हाला भेटायला यायचे, पण मीटिंगमध्ये असल्यामुळं काही जमलं नाही, त्यांचं कॉन्टॅक्ट झालं नाही. पण तेच तेवढं त्यांचं आमचं निवडणुकीचा निकाल ऐकला. ते म्हणले की हे कसं काय झालं असं. म्हणलं दादा मतं चांगली पडलेत आपल्या शहरामध्ये. राष्ट्रवादीचे जे दिलेले उमेदवार आहेत गरीब आहेत, फायनान्शियली कमी असतील, पण मतं खूप चांगली मिळाली. तुमची ताकद त्या ठिकाणी होती. तुम्ही जे काम केलं ते काम दुसरं कोणी करू शकत नव्हतं, म्हणून आपल्या पक्षाला एवढं तरी ताकद मिळालेली तिथं.
हे आम्ही त्यांना सांगितलं. त्यावेळेला ठीक आहे, हरकत नाही म्हणले, लढू आपण परत, काळजी करू नका, तुम्ही काम करत राहा, पक्ष वाढवत जा, हे सांगण्याचं काम त्यांनी केलं. नक्कीच. आता खरं म्हणजे आता म्हणजे या विषयावर चर्चा करायला नको, पण आता सगळीकडे तीच चर्चा सुरू झालेली आहे, की आता राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आता तोच नेता आपल्यात राहिलेला नाहीये. तर मग आता विधिमंडळ नेता किंवा एकंदरीत अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार? अशा चर्चा आता सगळीकडेच माध्यमातून पण सुरू झालेल्या आहेत. काही आताचे जे मंत्री आहेत म्हणजे अगदी राष्ट्रवादीचे ते देखील आता सुनेत्राताईंना आता या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करावं त्यांना किंवा पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी. तर म्हणजे एकंदरीत आता तुम्ही जुनी जाणते नेते आहात या पक्षाचे. तर काय सांगता येईल याच्याबद्दल? आता नेमकं दादांशिवाय पक्ष असा विचारच कुणी आत्तापर्यंत केला नव्हता. पण आता दादा हयात नाहीत, तर मग यापुढे पक्षाची धुरा कोण सांभाळणार? काय या संदर्भात काही चर्चा झालेली आहे? नाही, काय झालं आता की याच्यामध्ये आज 4था दिवस आहे आणि त्याच्यावरती चर्चाच होऊ शकत नाही किंवा कोणाशी कॉन्टॅक्ट नाही. 2 दिवस आम्ही तिथंच होतो हो. आणि कालच मी आलो इथं. त्यामुळं मी काय कुणाशी भेटलो नाही. फक्त मी अध्यक्षांशी फोनवरती बोललो होतो की मला तुम्हाला भेटायला यायचे. आता 10 दिवसाचं त्यांचं घरी कार्यक्रम काय आहे किंवा काय नाही त्याच्यावरती आता ते जे मीडियाला येतंय की बुवा सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी डीसीएम केलं पाहिजे, कोण म्हणतं राष्ट्रीय अध्यक्ष केलं पाहिजे, हे जे आता मी पेपरला किंवा मीडियामध्ये पाहतोय. तर आता आदरणीय पवार साहेब, तो पक्ष आणि दादाचा पक्ष, शेवटी साहेब आणि दादा काही वेगळे नाही आहेत. ते निर्णय त्या ठिकाणी घेतील. तो भाग त्या ठिकाणचा आहे. पक्ष विलीन झाल्यानंतर सुद्धा मग निर्णय घेणारे नेते त्या ठिकाणी असतील. मग सुनील तटकरे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील किंवा अनेक जे जुने जाणते पवार साहेबांच्या बरोबर काम करणारे सर्वजण जे प्रमुख आहेत ते सगळे त्या काळात ते एकत्र बसून निर्णय घेतील. कालच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आता प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे त्यांनी असं स्टेटमेंट दिलेलं आहे की आता सत्य समोर सांगण्याची वेळ आलेली आहे आणि अजितदादा असं म्हणाले होते की दोन्ही पक्ष आपण महापालिका निवडणुकीनंतर विलिनीकरण करूयात किंवा एकत्र येऊयात. तर तशी काही आता यापुढे वाटचाल सुरू होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, तिथं झालीच पाहिजे आणि ती होईल. म्हणजे पाठीमागच्या काळामध्ये सुद्धा दादांशी बोलताना आम्ही सांगायचो. मी होतो, योगेश बैल, अजित गावाने, नाना काटे, आम्ही असं गाडीत जाताना सो इलेक्शनच्या काळामध्ये काही प्रचार दौऱ्यामध्ये मी त्यांना बोललेलो आहे असं की दादा आता साहेबांचं वय झालेलं आहे. तर ते म्हणले मला समजते ना बाळा. ते म्हणले की मी साहेबांना सोडून थोडंच वागतोय का? साहेबांना सोडून जाणार आहे का? साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी म्हणून मी इथे फिरतोय ना. हे त्या काळात त्यांचे शब्द. तर म्हणलं आता साहेबांच्या ह्या उतावळ्यामध्ये तुम्ही आता एकत्र करून घेणं गरजेचं आहे. मी त्यांना त्यावेळेस सुद्धा बोललो होतो. ही सगळी आमची साक्षर होती त्यावेळेस बोलताना सुद्धा. मी बोलायला कधी त्यांची हे नाही केलं का ते तो घरातला एक हे बरं, तर ते तुम्ही आलंच अगदीच पाहिजे. मी त्या बरोबर. ह्याच्यातनं मी बोललो होतो की आता साहेबाकडे बघून त्या ठिकाणी तुम्हाला लवकर निर्णय घ्यावा लागेल. हा म्हणजे ठीक आहे, आता साहेबांनी म्हणण्यापेक्षा मीच होणार आहे. पण आता ही महापालिकेची निवडणूक ही जिल्हा परिषद संपली की आपण बसू. असं त्या काळात होते आम्हाला आणि बोलले दादांनी होते. पण ती इच्छा व्यक्त केली हां, होती की आपण बोलली होती. एकत्र आता यायला ठीक आहे, आता पाहिजे. ह्या वयामध्ये साहेबांना किती त्रास द्यायचा, त्यांना त्रास होतो. ते फिरतात तरी सुद्धा. कुठं ना कुठं ते येतात. त्यांची सुद्धा अजून त्या ठिकाणी विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे पाहिलं का तू? मला म्हणले, "हो." म्हणलं, "हो." म्हणजे काय असेल तर ती जातात. पण आता जास्त कुठं काही कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत. पण जे काही प्रमुख असेल महत्त्वाचे कार्यक्रम ते येतात. पण ते मलाही कधी-कधी वाटतं ना, की आता साहेबांचं कधी-कधी बोलताना सुद्धा हं, शब्द चुकतात. असं ते म्हणायचे ते हं, दादा. हं, हं. पण लोक प्रेम करतात असं ते म्हणायचे, की साहेबांच्यावरती प्रेम करतात. साहेबांचं प्रेम आहे ते माझ्यावरती प्रेम आलेलं आहे. त्यामुळे तो प्रसंग त्या ठिकाणी मला नेहमी सातत्याने वाटतोच आहे. मी जाण्याचं कारण काही नव्हतं असं, परंतु कुठेतरी त्या ठिकाणी विस्कळीतपणा येऊ नये म्हणून मी ती निर्णय त्यावेळेस घेतला होता. ठीक आहे. अगदी मी आता शेवटाकडे येतो आणि मला आता फक्त एक अशी गोष्ट जाणून घ्यायची आहे, की मुळात तुमचे वैयक्तिक संबंध इतक्या वर्षांचे आहेत, इतके जुने आहेत आणि तेही घट्ट आहेत. आणि अचानक 28 तारखेला सकाळी अ, जेव्हा तुम्हाला हे पहिल्यांदा कळलं, तेव्हा काय काय झालं? म्हणजे काय जाणवलं तुम्हाला? काय तुमची प्रतिक्रिया काय होती? आणि त्यावेळेस जे मला फोन आला आणि फोन आल्यानंतर कोणाचा फोन आला ते पाहिलं नाही. मी फोन आला म्हणले, "तुम्ही टीव्ही पाहिला का?" तर म्हणलं, "मी टीव्ही पाहिलेला नाही." म्हणलं. "काय आहे?" म्हणले, "नाही काहीतरी गडबड झालेली आणि दादा गेलेत." म्हणलं, "कुठे गेले दादा?"
नाही म्हणजे टी व्ही उघडा म्हणले मला नाही सांगता येत. आणि मग टी व्ही मी लावल्यानंतर मला ते दृश्य दिसलं की दादाला हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हाच मला समजलं की दादाला हॉस्पिटल नाही नेलं, दादा देवाघरी गेले. कारण ते प्लेनच असं इतकं भयानक क्रॅश झालं. पण मी त्यावेळेस मागणी केली की त्याची सखोल चौकशी करा म्हणून मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना सुद्धा त्या ठिकाणी मी विनंती केली की आम्ही याची सखोल चौकशी करा म्हणून त्या वेळेस आम्ही सांगितलं होतं. पण ही ह्या राज्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठी घटना, अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली. त्यामुळे शब्द बोलण्याचे नाहीत. नक्कीच विलाजी, खरं म्हणजे एक तर आधीच तुम्ही सगळे शोकाकुल आहात आणि अशा वेळी आम्ही तुम्हाला येऊन विचारणं माध्यमांनी खरं म्हणजे हे योग्य नाहीत. पण तरी देखील तुम्ही सगळेजण केवळ त्या पक्षाशी निगडीत नव्हतात, तर तुम्ही त्या पवार कुटुंबाशीच संबंधित होतात आणि पवार हाच तुमचा पक्ष राहिलेला आहे. त्यामुळे अशा वेळी दादा असतील किंवा साहेब असतील त्यांच्याविषयीचे तुमचं ममत्व आणि एकंदरीत त्यांचं कार्यकर्तृत्व आणि पिंपरी चिंचवड हे म्हटल्यानंतर आम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर अर्थातच आम्हाला तुम्हालाच या ठिकाणी संवाद साधावा लागेल. खरं तर आज तुम्ही आमच्या PCMC न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील हे सांगितलं की होय, दादा जाणं म्हणजे विश्वासच पहिल्यांदा बसत नाही आहे आणि ही राज्याची फार मोठी हानी आहे जी कधीही भरून निघणार नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. खरं तर तुम्हा सर्वांना म्हणजे ईश्वरी कृपेने एक बळ येवो आणि हे दुःख पचवण्याची क्षमता, सामर्थ्य तुम्हाला प्राप्त हो एवढीच इच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज, आठवणीतली दादा.